मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आणि सकाळपासून जर त्यांची तब्येत आज खालवलेली आहे, त्यांची गरज तब्येत सुधारावी याकरता तर मराठा बांधवांनी आज विठ्ठलाला साकडे घालेले आहेत। कशा पद्धतीने तुम्ही विठ्ठलाला साकडे? हो, जरांगे पाटलाला जागा ठेव, जागा सरकारा जागा हो, जरांगे पाटलाला जागा ठेव, जरांगे पाटलाला जिवंत ठेव, जागा हो सरकारा जागा हो, जरांगे पाटलाला जागा कर, जरांगे पाटलाला जिवंत ठेवा। विठ्ठला पांडुरंगा जरांगे पाटलाची तब्येत चांगली होऊ दे, सुधारू दे, व्यवस्थित राहू दे। पांडुरंगा सरकारला जागा करा। हे विठ्ठला पांडुरंगा जरांगे पाटलांची तब्येत चांगली ठेव, व्यवस्थित ठेव, त्यांना दीर्घायुष्य कर। लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। हे विठ्ठला जरांगे पाटलालाच व्यवस्थित ठेव। आज काय सकाळपासून ती तब्येत कशी आहे आणि आज विठ्ठल मंदिरात तुम्ही कशासाठी आलात? आम्ही आत्ता विठ्ठलाला आज देवाच्या विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे, पण सकाळी आमच्या कानावर थोडीशी दुःखद बातमी येते की जरांगे पाटलांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे। आम्हाला सगळ्यांना त्याचं खूप वाईट वाटतंय। आज या क्षणाला खरं तर भाविक खूप आहेत, पण आम्हाला पांडुरंगाला साकडं घालायचं आहे की देवा आमच्या लाखाच्या पोशिंद्याला व्यवस्थित ठेव, त्याची तब्येत चांगली ठेव, त्याला दीर्घायुष्य दे। आम्हाला मराठ्यांना आरक्षण भले 4-2 दिवसाने मिळू दे, पण आमचा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, यासाठी आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला या ठिकाणी आलो। तुम्ही काय सांगता? आज पांडुरंगाला एवढंच मागणं आहे, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आज मराठ्यांना एक वाली नव्हता, वाली निर्माण झालाय। पांडुरंगा या सरकारला जाग आण, आमच्या जरांग्याला जीवन ठेव आणि काय नाही मागत आम्ही तुम्हाला, फक्त पांडुरंगा जरांग्याला जागा ठेवा, आम्हाला काही सुद्धा नको आहे। तुझे हे सरकार नालायक आहे, आरक्षण दे नाही तर नाही दे बाबा, पण जरांगे पाटलाला जीवन ठेव। तुम्ही निष्ठोर सरकार आहे, आम्हाला नादी लावतं, जरांगेसारख्या भोळ्या बाबड्याला फसवलं या सरकारनं। ह्या सरकारला विनंती आहे, या जरांग्याला जागा ठेवा, तुम्ही निष्ठोर एवढं होऊ नका। सरकार कधी असं एवढं निष्ठोर नसतं। देवा पांडुरंगा ह्या सरकारला सद्बुद्धी दे आणि काही कर, न्याय दे समाजाला। पांडुरंगा न्याय दे, देवा तुझ्या दारात आलो आम्ही आता। आपण बघितलं असेल की मराठा बांधव सगळे भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज विठ्ठलाला जे केलेले साकडं घातलेले संपूर्ण मराठा बांधव पंढरपुरातले आज विठ्ठलाच्या चक्क गाभारामध्ये आलेला देवाचा विवाह सोहळा आणि त्या निमित्तानं खरं तर आज आनंदाचा क्षण होता। मात्र दुःखद बातमी जेव्हा त्यांच्या कानावरती आली की जरांग्यांच्या नाकातून रक्त येत आहे, त्यावेळेस सर्वांनी खरं तर विठ्ठलाकडे धाव घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सगळा मराठा बांधव आता भावूक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काय सांगता तुम्ही? भावूक झालेलं दिसत आहे। आमच्या जरांगेच्या तब्येत ढासळली, अत्यंत दुःखद बातमी आम्हाला आली म्हणून आम्ही पांडुरंग संकट टाकतो की आमच्या नेत्याला तब्येत परत चांगली व्हावं, जीवन ठेवा एवढी इच्छा आहे। सरकारनं आला काय, सरकारी नादी लागला नाही पहिल्या सरकारच्या। तुम्ही काय सांगताल दादा? मराठाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील जे आमर उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। आम्ही पांडुरंगाला साकडं घालायला आलो की देवा पांडुरंगा तू सरकारला सुबुद्धी दे आणि मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न जो जरांगे साहेबांनी उचलून धरला आहे त्याला यश दे आणि या कठीण परिस्थितीतून जरांगे साहेबांना बाहेर काढ, त्यांची जी तब्येत आहे ती सुधारू दे आणि त्यांना दीर्घायुष्य दे। एवढी पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी त्याच्या चरणी आम्ही निलवून सगळे मराठा बांधव आज प्रार्थना करतोय आणि या झोपी गेलेल्या सरकारला देवानं लवकर जाग आणावी ही प्रार्थना करतोय आम्ही। भावनिक झालेला हा सगळे मराठा बांधव आज रडतायत, काय वाटतं? साहेब रडताय म्हणण्यापेक्षा ह्या आमचं आज विठ्ठलाच्या चरणी एकच आमची विनंती आहे की ह्या सरकारला, झोपलेल्या सरकारला जागा करा आणि ह्या सरकारनं स्वतः पण जगावं आणि आमचा जो पोशिंदा आहे तो मनोजदादांना पण जगवावं, एवढीच आमची भावना आहे। आमची दुसरी कुठलीही भावना नाही। तुम्हाला सरकार सत्ता काय घ्यायचं ते घ्या, काय करायचं ते करा, महाराष्ट्रात हायदोस घाला, पण आमचा जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे हीच आमची विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे। बघितलं असेल की जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे, 2 दिवस उशिरा का होईना आम्हाला आरक्षण मिळावं, मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत सुधारावी याकरता विठ्ठलाला साकडं घालण्याकरता आज संपूर्ण मराठा बांधव विठ्ठल मंदिर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।